नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, MPSC कंबाईन ग्रुप सी 2024 गट ब ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि एक्झाम असणार आहे ती दिनांक 14 जून 2026 रोजी महाराष्ट्रातील 37 केंद्रावरती घेण्यात येईल. आता सध्या जी जाहिरात काढलेली आहे ती STI आणि कक्षा अधिकारी आणि PSI साठी. तर ह्याच्यामध्ये आता टोटल जागा 500 कितीसाठी काढलेली आहे ती जागा टोटल टोटल 510 काहीतरी पदं आहेत. टोटल 510 पदासाठी ही जाहिरात काढण्यात आलेली आहे. आता ही जाहिरात आत्ता जरी 510 पदे याच्यामध्ये दिसत असतील तरी बऱ्याच असे डिपार्टमेंट आहेत ज्या डिपार्टमेंटचे MPSCद्वारे एक्झाम घेण्यात येणार आहे. तर असे जवळजवळ 1000+ जागा ॲड होतील. आता जरी 510 जागा असल्या तरी येणाऱ्या काळामध्ये 1000पेक्षा जास्त साठी ही एक्झाम घेण्यात येणार आहे. म्हणजे 1000पेक्षा जास्त पदासाठी ही एक्झाम होणार आहे. आता 510 पदं आहेत आणि त्याच्यामध्ये आणखी ॲड होणार आहेत. बरेच जसे की सब रजिस्ट्रार आहेत, आणखी बरेच डिपार्टमेंटच्या जागा MPSCकडे वर्ग करण्यात आलेल्या आहेत. ते सुद्धा याच्यामध्ये ॲड होतील 2026च्या ॲडमध्ये. आता ही दिलेलं नाही याच्यामध्ये, पण ते येणाऱ्या काळामध्ये ते ॲड करतील. तर ज्याही विद्यार्थ्यांना वाटत असेल की आपल्या कॅटेगरीच्या जागा नाहीत किंवा कमी जागा आहेत तर फॉर्म भरायचा नाही, तर अशी चुकी करू नका. कारण आता बघा, कक्षा अधिकारीची जागा इथे 6च आहे. त्याच्यामध्ये फक्त SC साठी 1 आहे, भजेसाठी 1 आहे, इतर मागासवर्गासाठी 1 आहे, EWसाठी 1 आहे, साठी 1 आहे आणि ओपनसाठी 6 जागा अशा आहेत. काही अनुसूचित जमातीसाठी जागा नाहीत किंवा अशा इतरसाठी नाही. आणि STIच्या जागा अनुसूचित जातीसाठी काहीच दिलेलं नाही. याच्यामध्ये 0 जागा आहेत STIच्या SCसाठी. तर आय होप ते याच्यामध्ये ॲड करू शकतात. STIची तर माहीत नाही, पण बाकी जे डिपार्टमेंट याच्यामध्ये ॲड होतील त्याच्यामध्ये SCच्या जागा असणार आहेत आणि STच्या जागा STIमध्ये आहेत दिलेल्या. टोटल 28 जागा आहेत STच्या 28 जागा आहेत आणि ओपनच्या टोटल जागा आहेत 130. तर याच्यामध्ये SCच्या जागा बिलकुलच नाही आहेत आणि FIMAPRच्या जागा नाही आहेत. तर आय होप ते त्याच्यामध्ये ॲड करतील किंवा बाकी काही जे डिपार्टमेंट आहेत त्याच्यामध्ये त्याच्या जागा भरून निघतील असं वाटतंय. आणि PSIच्या जागा आहेत 310 टोटल पद आहेत. त्यापैकी SCसाठी 30, STसाठी 26 आणि बाकी तुम्ही बघू शकता ओपनसाठी 252 आहेत, 58 आहेत. तर अशी ही टोटल ॲडव्हर्टाईज 510 काहीतरी पदासाठी आहे आणि येणाऱ्या काळामध्ये याच्यामध्ये नक्कीच पदे ॲड होणार आहेत. त्यामुळे काहीही भ्रम न ठेवता तुम्ही फॉर्म भरू शकता, कारण याच्यामध्ये इतर डिपार्टमेंटच्या जागा ॲड होणार आहेत. आता अर्ज करण्याचा कालावधी 10 एप्रिल ते 30 एप्रिल आहे. 10 एप्रिल ते 30 एप्रिल या दरम्यान तुम्ही फॉर्म भरा आणि त्याच्या आधीच तुम्ही फॉर्म भरा. आणि तुम्हाला चलन किती आहे हे सगळ्या गोष्टी तुम्हाला सगळ्या माहीत आहेत, कारण तुम्ही बरेच काही जण याच्यामध्ये बरेच जण खूप वर्षापासून एक्झाम देत आहेत किंवा काही नवीन विद्यार्थी असतील त्यांना मी सांगणार आहे. ज्यांना माहिती आहे त्यांना माहीतच आहे. ज्यांना माहीत नाही त्यांना चलन किती असतं किंवा जनरली आता सगळ्यांनाच माहीत असतात. हे वयाची अट हे सगळ्यांनाच माहीत आहे. 18 ते 38 मागासवर्गीय साठी 43, SCसाठी बाकी सगळ्यासाठी 43 आहे आणि ओपन आणि याच्यासाठी 38, मागाससाठी 38 आहे आणि जे मागासवर्गीय त्यांना 43. तर PSIसाठी जे उंची 165 लागते, छाती न फुगवता छाती न फुगवता 79 आणि मुलींसाठी 157 हाईट लागतं. तसेच पूर्वपरीक्षा 100 मार्काची हे प्रत्येकांना माहीतच आहे आणि मेन्स 400 मार्काची. आणि PSIसाठी जर असेल तर तुम्हाला फिजिकल आणि इंटरव्ह्यूसुद्धा असतो. तर अशा प्रकारे ही जाहिरात आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि तुम्हाला
फी किती आहे तर अमागाससाठी 294, मागासवर्गीयासाठी 294, 394 अमागास, 294 मागासवर्गीय आणि त्याच्यामध्ये सगळे झाले बाकीचे ओपन सोडून बाकी सगळ्यांना 294. आणि 14 जूनला तुमची एक्झाम होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ही ॲडव्हर्टाईज आहे 9 एप्रिल 2026 रोजी ही ॲडव्हर्टाईज पब्लिश झालेली आहे आणि 14 जून रोजी तुमची एक्झाम असणार आहे. तर चांगला कालावधी आहे अभ्यासासाठी. जवळजवळ मे जून 2 महिने, जवळपास 2 महिन्याचा कालावधी आहे तुम्हाला अभ्यासासाठी. तर 2 महिन्यामध्ये तुम्हाला एखादी पोस्ट त्याच्यामधून क्वालिफाय करण्यासाठी म्हणजे मिळू शकतं. तर येणाऱ्या काही काळामध्ये ते डिपार्टमेंटची जी जागा टाकणार आहे. तर तुम्ही कसलीही काळजी करता फॉर्म भरा आणि अभ्यासाला लागा आणि एखादी पोस्ट मिळवा. थँक्यू सो मच.